किती जणांना असं वाटतं बरं ज्या हायरिंगच्या न्यूज येत आहेत त्या जेन्युइन आहेत म्हणून? खूप साऱ्या लोकांना किंवा इन्फोसिस असेल, विप्रो असेल, सगळ्या ज्या मोठ्या-मोठ्या कंपन्या आहेत त्या फक्त न्यूज काढतायत. पण ॲक्चुअलमध्ये बघायला गेलं ना, ना इंटरव्ह्यू कॉल होतो, इंटरव्ह्यू कॉल झाला, ना ऑफर लेटर भेटतं. म्हणजे तुम्हाला जॉइनिंग लेटर हे असेल, तुम्हाला होल्डवर ठेवलं असेल, ह्या खूप काही गोष्टी होतात. का? मला एक जणांनी विचारलं, की जेन्युइन हायरिंग कशा ओळखायच्या? सगळ्यात मेन आहे तुम्ही नोकरीवरती चेक करा. त्यानंतर LinkedInवरती चेक करा आणि सिंपल आहे. ज्या कंपनीची हायरिंग तुम्हाला भेटली आहे, त्या कंपनीच्या रिलेटेड तुम्हाला LinkedInवरती कोण भेटतंय का? जॉब आयडी भेटतोय का? ओपनिंग जी आहे, ती ओपनिंग जेन्युइन आहे का? ते भेटते का? आणि हे सगळं जरी तुम्हाला नाही भेटलं, ॲप्लाय केल्यानंतर 3 ते 4 दिवसानंतर रिप्लाय येतोय का? मॅक्स टू मॅक्स 1 वीक नंतर भेटतोय. नसेल तर तो आपण जी हायरिंग केली आहे, ती जेन्युइन नव्हती म्हणून ती सोडून द्या. विनाकारण हायरिंगच्या न्यूज येत आहे, ॲप्लाय करताय म्हणून खुश होऊ नका. फॉलोअप घेत राहा. तुम्हाला तेवढी मेहनत करावी लागेल, की आपण जिथे ॲप्लाय केलंय तिथे ते आपण व्यवस्थित ॲप्लाय केलं आहे का? आणि आपला रिझ्यूमे प्रॉपर तिथे सबमिट झाला आहे का? ओके. अशाच व्हॅल्युएबल टिप्ससाठी IT वाला देवला फॉलो करा.